पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ सरळ मार्गानेच व्हावा या मागणीसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेतली. भूसंपादन झालेले असतानाही लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता मूळ आराखड्यात झालेल्या बदलाबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आणि हा मार्ग पूर्वीप्रमाणेच सरळ मार्गाने नेण्याची ठाम मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 100% निधीची तरतूद केल्याचे स्पष्ट केले. खोडद येथील GMRT प्रकल्पाच्या तांत्रिक अडचणींवर तातडीने मार्ग काढण्यासाठी तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. आधुनिक तांत्रिक उपाय शोधून हा मार्ग मूळ आराखड्यानुसारच करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. पुणे, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, अकोले, संगमनेर, सिन्नर ते नाशिक असा हा मूळ सरळ मार्ग संपूर्ण उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या औद्योगिक व व्यापारी प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः मंचर आणि परिसरातील नागरिकांची हीच जनभावना असून हा प्रकल्प मूळ मार्गानेच पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने कटिबद्ध आहोत. यावेळी आमदार श्री किरण लहामटे, आमदार माननीय सरोजताई आहिरे, आमदार माननीय अमोल खताळ, आमदार श्री शरद सोनवणे, आमदार श्री बाबाजी काळे, आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार श्री अक्षय कर्डिले यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.